करायचं काय? पाणी मुंडवर पाय. जय श्रीराम. भारत माता की जय. भारत. अरे पाकिस्तानचं करायचं काय? पाणी मुंडवर पाय. उसको भेजो कब्रिस्तान. हर जिसको चाहे पाकिस्तान उसको भेजो कब्रिस्तान. माता की जय. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज खरं तर भारताला जय जवान जय किसान असं म्हणण्याची वेळ आहे किंवा जय हिंद असं देखील म्हणण्याची गरज आहे. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे, कारण मध्यरात्री ज्या 9 ठिकाणी भारताने सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे आणि पाकिस्तान असू देत किंवा दहशतवादी लोक संघटना असू देत, अशांना असा जबरदस्त चाप या ठिकाणी बसवलेला आहे. याच अनुषंगाने या ठिकाणी आपण आलेलो आहोत. सर, काय सांगता येईल? 9 ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक झालेला आहे. आतापर्यंत सगळ्यात चांगला आणि यशस्वी स्ट्राईक मानला जातो. काय सांगता येईल? नक्कीच आज सबंध भारतीयांसाठी आनंदाचा दिवस आहे. काही दिवसापूर्वी त्या पाकड्यांनी पहलगाम येथे आपल्या निष्पाप नागरिकांना, निष्पाप सिव्हिलियन्सला धर्म विचारून विशेषतः मारलं होतं. त्याचा प्रत्युत्तर म्हणून आज भारतीय सेनेने, नौदलाने, वायुदलाने चांगला करारा जबाब दिलेला आहे. यासाठी आम्ही अखंड भारतभर, अखंड हिंदुस्थानचे लोक या नौसेनेबरोबरच या मोदी साहेबांच्या सरकारसोबत सुद्धा आहेत. याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. आपण पाहिलं असेल की याला सिंदूर असा देखील सर्जिकल स्ट्राईकला नाव दिलेलं आहे. काय कारण असेल असं वाटतं तुम्हाला? या सिंदूरचं प्रमुख कारण म्हणजे त्या पाकड्यांनी, त्या दहशतवाद्यांनी तेथील पहलगाम येथील माणसांना मारत असताना फक्त माणसांना मारला आणि स्त्रियांना असं जिवंत सोडलं. कारण का विधवा सोडलं त्यांनी रडावे, त्यांचं सिंदूर हिसकावून घेतलं या पाकड्यांनी. पण आम्ही अख्खा पाकिस्तान गिळून करू ही आमची त्या पाकिस्तानला एक सांगणं आहे. इथून पुढे कुठल्याही देशाने जर आमच्याकडे वाकड्या नजरेने बघायचा प्रयत्न केला, सरकार कोणतंही असो, भारतातील 145 कोटी जनता त्या सरकार सोबत असणार आणि बदला पूर्ण करणार. या माध्यमातून एकच सांगू इच्छितो, आमच्या भारत देशाकडे कुणीही वाकड्या नजरेने बघण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही सर्व या सरकार सोबत कायम आणि पाठीशी आहोत. आपण पाहिलं असेल जे रात्री 9 ठिकाणी हल्ला झाला, परंतु एकही त्यांच्या कुठल्या म्हणजे लष्करी असू देत किंवा त्यांच्या ऑफिसवरती असू देत किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये अशा ठिकाणी पक्ष इथं हल्ला केला. परंतु ज्या ठिकाणी दहशतवादी त्याच ठिकाणी हल्ला करण्यात आला. यातून काय सांगायचं? यातून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण मिळते. जरी हल्ला त्या दहशतवाद्यांनी केला असला तरी त्या पाकिस्तान मधल्या निष्पाप, आम्ही अजून समजतो पाकिस्तान मधल्या निष्पाप लोकांना जीव जाता कामा नये. परंतु त्यांनी जर इथून पुढे सुरक्षा नाही केली तर आम्हाला त्या निष्पाप जीवांचे सुद्धा विचार करण्याची वेळ आम्ही करणार नाही. कारण आमच्या इथं जर निष्पाप नागरिक मरत असतील, आमचे आई बहीण जर निष्पाप मरत असतील, विधवा होत असतील, तर आम्ही तर दुसऱ्या निष्पाप जीवांचा काय विचार करायचा? त्याच्यासाठी त्यांनी सुद्धा आता इथून पुढे धडा घ्यावा व तेथील दहशतवाद्यांना थारा देऊ नये व त्यांना हिसकावून लावावे. जर शिल्लक राहिले असतील तर, नसतील तर आम्ही अख्खा पाकिस्तान बेचिराग करून टाकू. आपण पाहिलं असेल की जो हल्ला झालाय, या हल्ल्यामध्ये बऱ्याच देशांनी आपल्याला समर्थन केलेलं आहे, परंतु चीननं कुठंतरी कानटोसनीच केलेलं आहे किंवा त्यांनी समर्थन थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलं आहे. तुर्कस्तान आणि चीन कुठंतरी थोडासा पायखिची करतोय भारताची. याबद्दल तुमचं काय म्हणणं? नक्कीच चीन पहिल्यापासून वाकडा. चीनला सुद्धा आम्ही सांगू इच्छितो की तू जेवढा आहे बाबा, त्याच्यापेक्षा सुद्धा आम्ही दामपट मोठे आहोत. इथून पुढे त्या पाकिस्तानला सहकार्य करायचं बंद करा. अमेरिका आमच्या सोबत आहे. आज भारतातीलच नाही तर संबंध जगातील जास्तीत जास्त देश आमच्या सोबत आहेत. नरेंद्र मोदीजींनी मागच्या 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त देश सोबत कसे राहतील याचा प्रयत्न केलेला. याचा प्रत्यय आता चीनला आलेला आहे. एकटा जर चीन राहिला तर आम्ही चीनवर सुद्धा हल्ला करणारा मागे पुढे पाहणार नाही. आपण पाहिलं असेल की आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील चांगल्या पद्धतीने भारताचं नेतृत्व प्रत्येक देश करत आहे. परंतु संरक्षण मंत्री देखील सांगतायत, आज हे घेत आहेत. काय वाटतंय, पुढची पाकची रणनीती थांबेल वाटते तुम्हाला की दहशतवादाची रणनीती थांबेल वाटतंय का पुढे आणखी काय त्यांच्या कुरवड्या चालू राहतील असं तुम्हाला? नाही, मुळात बघायला गेलं तर पाकिस्ताननी प्रत्येक वेळेस सीमेवरचे जे काय उल्लंघन आहे ते प्रत्येक वेळेस त्यांचं राहत आलेलं आहे. आता जरी पहलगाम मधला जरी हल्ला झालेला होता तरी देखील पाकनी उलट बॉम्ब त्यांची सुरू केली होती आणि तिथं सीमावरती आपल्या जवानांवरती गोळीबार करण्याचा प्रयत्न त्यांचा गेल्या 8 दिवसापासून सुरू होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून
रॉकडेल नावाची टेस्ट आपल्या भारतामध्ये घेण्याचं काल आपल्या भारत सरकारने ठरवलं होतं. परंतु पाकिस्तानला एवढा दूधकळा पाकिस्तान आहे की त्याला आपल्या नरेंद्र मोदी असतील किंवा आपल्या देशातील सर्व नागरिक असतील किंवा देशाचे आपलं जे संरक्षण खातं आहे त्यांची ही चाल त्यांच्या लक्षात आली नाही. मॉक ड्रिल हा खरं भारतात होणार होता, परंतु काल रात्री आपल्या सैन्याने मॉक ड्रिल हा पाकिस्तानमध्ये करून दाखवलाय. त्यामुळं याच्या अगोदरचा एअर स्ट्राईक आणि या एअर स्ट्राईक मधून पाकिस्तानने आता तरी धडा घ्यायला पाहिजे की हा जुना भारत राहिलेला नाही, हा आता नवा भारत आहे. नवा भारत हा फक्त आता आपल्यावरती झालेला अन्याय सहन करत नाही तर घरात घुसून मारतो, हे पाकिस्ताननं आता लक्षात ठेवा. तुम्ही या सर्जिकल स्ट्राईकवर कितीपत समाधान आहे? म्हणजे भारताच्या आज 11 दिवस झाले सर, म्हणजे प्रत्येक जण म्हणायचं की भारताने काय करायला पाहिजे, काय केलं नाही. मोदी सरकारला सांगायचे की तुम्ही काय करत नाही, नुसतं सांगताय की आमच्याकडे हे आहे ते आहे. परंतु रात्रीच्या स्ट्राईक नंतर सगळ्यांची तोंड बंद झाली आणि जो भारताच्या आम नागरिकाला जो एक श्वास त्यांचा आज सकाळी गुदमरला होता तो त्यांचा पूर्णपणे असं हे झालेला आहे. त्याबद्दल काय सांगते? मी सर तुम्हाला एक अभिमानानं सांगू शकतो की आपण ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण जन्माला आलो, त्या छत्रपतींच्याच पावलावर पाऊल ठेवत आज सगळा देश चालतोय. त्याचं उदाहरण म्हणजे कालचा झालेला एअर स्ट्राईक. हे मी असं का म्हणतोय, कारण गेली 8 ते 10 दिवस झालं हा सगळे प्रकरण घडल्याच्या नंतर असं कुठंतरी सगळ्या प्रसार माध्यमांमधून वाटत होतं किंवा पाकिस्तानमध्ये किंवा बाकी इतर देशांमध्ये असा त्याचा संदेश गेला होता की भारत कुठेतरी माघार सरकला का काय. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण होती की जरी जोपर्यंत समोरचा आपला जो दुश्मन आहे त्या दुश्मनाला थोडंसं गाफील ठेवायचं आणि नंतर त्याच्यावरती वार करायचा, ही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये वापरलेली रणनीती ह्या भारत सरकारने आजच्या दिवशी वापरली असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. पाहिलं असेल की थोडं थांबलं म्हणजे असं काही नाही, पण एक पाऊल पुढे पाठीमागे घेतल्याच्या नंतर जी झेप असते ती कुठंतरी यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा भारताचा प्रयत्न हा रात्री सक्सेस झालेला आहे. आणि आपण पाहिलं असेल की बार्शीकर या ठिकाणी असा आनंदाने या ठिकाणी जल्लोष करत आहेत आणि आपण पाहिलं असेल की जय जवान या ठिकाणी यांनी हार घातलेला आहे आणि कुठेतरी भारत सरकारचे जे सैन्य दल आहे त्या सैन्य दलाला कुठेतरी त्यांनी सलामी या ठिकाणी दिलेली आहे. आणि आपण पाहिलं असेल की हा जल्लोष पूर्ण भारतभर या ठिकाणी चालत आहे आणि बार्शी देखील हा जल्लोष चालत आहे. कॅमेरामॅन सर, मी गणेश शिंदे, झी मराठी न्यूज, बार्शी. काय सांगता येईल, रात्री जे भारतानं सर्जिकल स्ट्राईक केला आणि पाकला असं हादरून टाकलं, त्याबद्दल काय सांगता येईल? अतिशय स्वाभिमानाची गोष्ट आहे ही. आम्ही सहनशील नक्कीच आहेत, पण याचा अर्थ भित्रा नाहीत, मुळीच नाहीत. पहिल्यापासूनही आपण त्यांना अगोदर कधीच खोडी केलेली नाही. त्यांनी पुन्हा पुन्हा खोड्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्या खोडी त्यांची त्या अगोदरही जिरवल्या आणि या वेळेलाही त्यांची जिरवावीच लागतील, जिरवायलाच पाहिजे. आता जे झालेलं आहे 9 ठिकाणी बॉम्ब हल्ला, त्याबद्दल तुम्ही कितीपत समाधान आहे? म्हणजे तुम्हाला वाटतं का एवढा सफिशियंट का आणखी काय हल्ले करायला पाहिजे किंवा त्यांच्याकडून प्रत्युत्तराला तर परत शांत बसायला नाही पाहिजे, असं काय वाटतंय? आताचा हल्ला इतका अचूक केलाय या सैनिकाचं मी अतिशय अभिनंदन करतो, कारण त्यांनी अचूक हल्ला केला. त्यांचं जे उद्ध्वस्त केलंय ते त्यांचं ती दशा त्यांची आहे ती दहशतवादीची, आणि जगाला पूर्ण माहित आहे की हात माणूस खोडकर आहे. सगळ्याच जगाचं सुद्धा लक्ष त्याच्यामुळे जगाची पाठीमुळे आपल्याला अतिशय पाठ थोपटली, पाठीशी उभा आहे सगळे. पाहिलं असेल की काय सांगता येईल, दहशतवादी कुठेतरी घाबरतील ह्या गोष्टीला का पुन्हा काहीतरी कुरघोड्या करतील? दहशतवाद्यांसाठी ही शेवटची लढाई असणार आहे, कारण भारत देश आता कुठल्याही प्रकारे पाकिस्तानमध्ये पाक पुरस्कृत जे आतंकवाद पोचला जातो आहे अतिरेकांना, त्यांना शेवटचा अतिरेकी मारेपर्यंत आता ही लढाई थांबणार नाही. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे काल झालेलं एअर स्ट्राईक. कारण भारतात देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व त्याचबरोबर आपल्या देशातील लष्कर प्रमुख यांनी या 10 दिवसात घेतलेला वेळ, यानंतर केलेलं योग्य नियोजन, यामुळेच ही एअर स्ट्राईक इतकी यशस्वी झालेली आहे. आणि आता ही आयबीज म्हणजे अजित डोवाल साहेब असतील यांच्या या युद्ध नीतीचा हा कालचा एअर स्ट्राईक म्हणजे एक सक्सेसफुल स्ट्राईक रेट दिसतो आहे. अमेरिका कुठेतरी चांगल्या पद्धतीने मागे आहे, ते सांगते की तुम्ही केलेलं योग्य आहे, तर याबद्दल तुमचं कसं मत आहे? आता जगामध्ये काही देश सोडले तर कुणालाही आतंकवाद नको आहे. त्यामुळे जगातले बरेचसे लोक हे बरेचसे देश हे भारताच्या पाठीचे आहेत, कारण सगळ्यात जास्त त्रास आपल्या भारत देशाला होत आहे आतंकवाद, आणि तोच अमेरिकेने पण बघितलेला आहे, त्यांच्यावर पण हे झालेलं आहे. त्यामुळं जगातले सगळे प्रगत देश हे भारताच्या पाठीशी कणखरपणे राहतील. काही ज्यांना विस्तारवादाची लढाई चीन सारखा हा देश असेल असे सोडले तर बाकी सगळे लोक देश आपल्या भारताच्या पाठीशी राहतील. पण सांगितलं जातं की 9 ठिकाणी जो बॉम्ब हल्ला झाला तो आतापर्यंत सर्वात स्ट्रॉंग आहे आणि सगळ्याच गोष्टीचं म्हणजे मुंबईचा बॉम्ब स्फोट असू दे, सगळ्या गोष्टी असू दे, याचा पूर्णपणे कुठेतरी बदला घ्यायचा प्रयत्न केला असं देखील म्हटलं जातं. याबद्दल काय म्हणणं आहे? 100% हा बदला घेण्यासाठी ज्या दिवशी पहलगाम मध्ये निष्पाप नागरिकांवरती हल्ला झाला त्याच दिवशी देशाचे कणखर पंतप्रधान
व गृहमंत्री अमित भाई शाह यांनी सांगितलं की किसी को छोडेगे नाही. तसंच त्या पद्धतीनं त्यांनी घेतलेला हा बदलाच आहे. आणि जोपर्यंत शेवटचा यातला मोहरक्या सापडत नाही तोपर्यंत हे युद्ध चालूच राहावं हे एक भारतीय म्हणून मला वाटतंय. कारण माझ्या घरात एक माझी सैनिकांची पार्श्वभूमी, माझे वडील माझे सैनिक होते, माझा बारका भाऊ पण सैन्यामध्ये होता. त्यामुळं हे शेवटचा अतिरेकी सापडत नाही पाकिस्तान मधला तोपर्यंत ही लढाई चालू ठेवावी ही विनंती आहे.